सर्वांचं स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो यासाठी की आता पूर्वीचा ओबीसी राहिलेला नाही, हा जागृत झालेला ओबीसी आहे, तो एवढ्या संख्येने इथे उपस्थित आहे. मित्र, आपण ज्या जीआरची चर्चा करत आहे तो जीआर लागू झाला तो कसा झाला? 5 दिवस जरांगे मुंबईमध्ये ठाण म्हणून बसला. सर्व यंत्रणा त्याने बंद केली. त्याला सपोर्ट करणारे कोण होते? मंत्रालयात असणारे सारे त्यांचे मंत्री, त्यांचा समाज. आपला समाज एकत्र येतो का? एखादा नेता समोर गेला तर काय येत नाही, आणि हा नाही एखादा तर कालचं शेतकरी आंदोलन पार राहतो, लवकरच समेट करतो. ही आपली शोकांतिका आहे. म्हणून आंदोलन करताना आपण असा नेता असला पाहिजे जो सरेंडर होणार नाही. शमी साहेब महत्वाचं आहे बघा. ज्या वेळेस ईडब्ल्यूएस लागू केलं ते कोणासाठी लागू केलं? ओबीसीसाठी होतं, एससी होतं? नाही, ते तर त्यांच्या पाटलासाठीच होतं, ते ब्राह्मणांसाठी होतं. एकाने विरोध केला नाही संसदेमध्ये. का केला नाही? तुमचे 130 खासदार असताना एकही बोलत नाही. मग हे तुमचे हे मुख्य खासदार आपण पाठवतो. लढाई कुठं आहे? पॉलिटिकलच येते शेवटी. तुमच्या पॉलिटिकल पॉवर जर तुम्ही योग्य वापरला तर यांची शान आहे तुमच्यावरती आक्रमण करण्याची. आणि हा जो जीआर झालेला काळात कायदा तो आपण म्हणूया तो निर्माण करतोय, कोण फडणवीस करतोय. कशासाठी? त्याला ओबीसीची गरज नाही आहे, त्याला फक्त मराठ्यांची गरज आहे. मराठी कुठून करत आहे? मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात. बाकी संपूर्ण महाराष्ट्रात आपण नाव ना एससी एसटी ओबीसी. काय आपण एकत्र येत नाही? एकत्र येऊन का लढत नाही? नाही, वो एससीच्या आम्ही नाही मत देणार, त्या एसटीला आम्ही नाही मत देणार, त्या ओबीसीला आम्ही मत नाही देणार. ही जी भावना आहे ही आपण बदलली पाहिजे. ही भावना बदलली तर पॉलिटिकली आपण स्ट्रॉंग होऊ. कोणाची हिंमत होणार नाही तुमच्यावरती आक्रमण करण्याची. हे जीआर अशी 17 जीआर आपण बदलू शकतो. आपण सत्ता आली तर त्या 1 जीआर काय, पण ह्या 1 जीआरचं नुकसान भयावह आहे. तुम्हाला सांगतोय की मराठा समाजाला त्यांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते, शैक्षणिक सवलती आहे, सर्व असताना त्यांचे 60 ते 70% मंत्री आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांनी यांनी पूर्ण कब्जा केलेला आहे ना. आपण कुठे आहोत? कुठेच नाही आहे ना. मग तरीही आपल्याला जर जाग येत नसेल, नाव वाटत नसेल, का नाही होऊ शकत? सर्व रस्ते बंद करा. किती लोकांना अटक करेल? फायरिंग करेल? डायरेक्ट आहे तो फडणवीस नाही ना, गोळ्या झाडेल. करा बंद. तसं नाही होऊ शकत. मरेंगे मिटेंगे लेकिन जितेंगे ही भावना ठेवावी लागेल तुम्हाला, तरच आपण पुढे जाऊ शकतो. आम्ही आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य ज्या संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी मिळून एक गट तयार केलेला, एक आघाडी तयार केलेली आहे. इथून सुरुवात करूया ना आपण. आता जिल्हा परिषदच्या असो, नगर परिषदच्या असो, कॉर्पोरेशनच्या असो, या निवडणुका एकत्र दाखवून देऊ ताकद. का नाही? मी सांगतो हे निवडून येऊ शकत नाही. ब्राह्मण पाहिले 3 बोटा 3 त्याच्यावरती. मराठा किती आहे, किती समाज आहे त्यांचं. मग हे जर एकत्र आले उठलेला 85% समाज आपला आहे. फक्त ही भावना निर्माण करायची का हम सगळे काय मुस्लिमांना आपण सोडतो, त्यांच्या आरक्षणासाठी आपण काहीतरी मांडलो काय? आम्ही काश्मीरच्या तर्फे मुस्लिम आरक्षण लागू करावं म्हणून संविधान चौकात आंदोलन केलं. आम्ही ओबीसी एससी एसटीच्या मुलांना शैक्षणिक सवलती मिळाल्या पाहिजे म्हणून 1 लाखाचा मोर्चा काढलेला आहे. इथे करू शकतो. मेहनत घ्यावी लागते आणि समर्पण करावं लागते. हे जर आपण समर्पण वृत्ती जर आपण जर ठेवली आणि खरोखर वाटत असेल तर माझ्या समाजाचं भलं व्हावं तर तुम्हाला एक व्हावे लागेल. एक झाला तर तुमचे प्रश्न सुटतील. धन्यवाद. मोर्चा संपला होता सकाळ समाजला ओबीसीचा. त्यानंतर आता आपली चिंतन शिबिर बैठक आहे, त्यामध्ये आपण सगळेजण जमलो. तर मला असं वाटतं इथे आपण एक निर्णय घेतला पाहिजे का ज्या पार्टीनी, मी म्हणतो ज्या पार्टीनी, ज्या पक्षाने हा जीआर काढला, आपल्या छातीत खंजीर खुपसला, बरोबर. मी पाठीत छातीला बोलतो आपण शहीद जवळ आहे, आता मेलो आहे म्हणून पाठीतल्या लेवलला सर्व छातीत बरोबर ना सगळं, आणि कोर्टात आपण चिरफाड केलाय. तर त्या पार्टीसाठी सगळ्यांनी शपथ घ्या का येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा भाऊ असो, बहीण असो, मी स्वतः असो, तो कोणत्याही पार्टीकडून असो, तर ज्या पार्टीने त्या जीआरला समर्थन केलं आणि त्या लोकांना समर्थन करत अशा लोकांना मी मतदान करणार नाही. असं जर तुम्ही आज
जर 2 लाख रुपये नाही, 50 लाख रुपये नाही, फक्त 25 लाख रुपये नाही, फक्त 10 लाख रुपयाचे बॅनर पोस्टर लावले ना, तर उद्या जे रद्द कर तुम्हाला सांगतो मी, याची ताकद नाही. येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये, येणाऱ्या पंचायत समिती, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आम्ही ज्या लोकांनी आम्हाला ओबीसीला डावललं त्या लोकांना आम्ही मतदान करणार नाही. मतदान त्याच्या विरोधाच्या पार्टीला करू, तुम्हाला करणार नाही. हे जर शपथ घेतली तर हा जी रद्द होऊ शकते. नाही तर तुम्ही मोर्चे करा, भांडा, कोर्टात जा. अरे जेव्हा सुप्रीम कोर्ट मॅनेज आहे साहेब, तुम्हाला माहित आहे इकडून एसआयटी बसते, दुसऱ्या दिवशी त्याची शपथ काय होते, क्लीन चिट देते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सांगते क्लीन चिट म्हणते, मी म्हणून आलो कार्यक्रमाला म्हणते, आणि सकाळी माहीत पडते त्यानं किती किती काम केले. म्हणून सांगतो तुम्हाला हे शपथ घ्यायला लागणार आहे. प्रत्येक गावात बोर्ड लावायचे आहे, काही मोर्चे काढायची गरज नाही. इथं बसणाऱ्या माणसाला 5,000 रुपये, 2,000 रुपये, 1,000 रुपये आपल्या खिशातले काढा पण बोर्ड लावला पाहिजे त्याचे एक. आणि मेन सौदामध्ये का आम्ही ज्या पार्टीने, ज्या पक्षानं हा जीआर काढला, आमच्या पोराचं भविष्य उद्ध्वस्त केलं, या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही. आणि गावागावात शपथचे व्हिडिओ लावा. फक्त तुम्हाला सांगतो, मोर्चा काढायची गरज नाही, विधानभवनावर जायची गरज नाही, गोळ्या खायची गरज नाही, रस्ता जाम करायची गरज नाही, कोणाची हात द्यायची गरज नाही. हे करून पहा. जर नाही काढलं तर त्याचे पैसे वापस व्याजासकट मी करीन. व्याजासकट वापस करेन. बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट 7% आणि 10% वार्षिक रेट ऑफ इंटरेस्ट पैसे वापस करेन. माझं नाव प्रफुल्ल मुल्लाने, मी वर्धेला असतो, त्याचे पैसे मी व्याजासकट वापस करेन. तुम्हाला भरोसा नसेल तर मी 10 लाख रुपयाचा माझा आजच चेक घेऊन देतो. पण तुम्ही लोक इथं पहिले बसणाऱ्यांनी पैसे काढा आपल्या खिशातले. आणि ज्या लोकांना वाटते काही चळवळ उभी झाली पाहिजे आणि हा जी रद्द झाला पाहिजे, त्या लोकांनी बोर्ड लावला पाहिजे. पहिले त्यांना माहीत झालं पाहिजे का हा जो जीआर काढल्यामुळे आपली पुढची जाणार होती, म्हणून त्याने जीआर काढला. 145 का 184 माझ्या माहितीनुसार मराठा आमदार आहे. जर नाही काढलं तर उद्या हे जर एकत्र आले तर माहीत पुढची चालली जाईल. म्हणून नागपूरला घाबरला जीआर काढला. जर तुम्हाला असं वाटते का जीआर रद्द झाला पाहिजे तर त्याला हे माहीत झालं पाहिजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माझ्या एकही निवडून येणार नाही. त्याच्यामुळे मग तो विचार करण आणि या जीआर रद्द करण असं मला वाटतं. एवढं समारोपाकडे आलं. मी उमेश चंद्र चिलबुले, स्टेट प्रेसिडेंट आहे महाराष्ट्र एम्प्लॉईज ऍग्री कन्फेडरेशनचं आणि व्हाईस प्रेसिडेंट ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन. 2005 पासून मी अध्यक्ष आहे. सरकारच्या विरुद्ध आम्ही आमची लढाई, ओल्ड पेन्शन असेल किंवा जी उदारीकरण, जागतिकीकरण आणि आउटसोर्सिंग जी भरती प्रक्रिया असते त्याच्या विरुद्ध, कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटीकरण पद्धती करा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचे कायम करा, सेवेत कायम करा वगैरे या संदर्भामध्ये आमची सारखी लढाई असते. फक्त 7 दिवसाचा संप आम्ही महाराष्ट्रात केला होता. 17 लाख कर्मचारी त्याच्यातून. तर सरकार पुढे निवडणुका होते आणि या सगळ्यांचा विषय घेऊन जेव्हा 7 दिवसाची लढाई घेतली त्यावेळेला जुन्या पेन्शनवर वगैरे काही पैसे निर्माण झाले होते, त्यात ते सुटण्याला मदत झाली. मी या चिंतन शिबिराच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की आम्ही 17 लाख कर्मचाऱ्यांचं नेतृत्व महाराष्ट्रात करतोय. सरकारला सत्तेसाठी काही पण, ते गुंजारी साहेबांनी आता सांगितलं ना, ते फार बेसिक मंत्र आहे. सत्तेसाठी काही करू शकतात ते, आणि सत्ता काबीज करण्यासाठी मग ज्या सरकारला आता आपण खूप मोठा मोर्चा काढला खूप गरजेचं आहे. जेव्हा विधानसभेत आणि लोकसभेत आणि राज्यसभेत आणि लोकसभेत आपले प्रश्न मांडणारा माणूस जर कोणी नसेल तर रस्त्यावर लढाई लढण्याची खरी शक्ती आपण दाखवली पाहिजे आणि ती खूप मोठी आपल्याला यशाची पायरी असते. आणि म्हणून फार मोठे मोर्चे काढणं सुद्धा हा एक त्याच्यातला पार्ट आहे. ती काढावंच लागणार आहे, कारण त्याच्यामुळे देशभर जनजागृती होत नाही. दुसरा मुद्दा खूप चांगला मांडला त्यांनी, असं मी त्याचं समर्थन करेन की जोपर्यंत सत्तारूढ सरकारच्या विरुद्ध जाऊन आपण मत देणार नाही, त्यांना पाडणार नाही, म्हणजे शेवटी आपल्याला त्यांना जिंकता आलं, आपल्याला जिंकता आलं तर जिंकावं, नाही जिंकता आलं तर पाळावं, हे गणित आपल्याला याची बीज रोवावी लागणार आहे. आणि म्हणून येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगरपालिका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, आपल्याला माहिती आहे आपल्याला हे सर्व पक्षीय ओबीसी सर्व पक्षीय घटक आहे. या सर्व पक्षीय घटकांमध्ये मला माहिती आहे की कोणीतरी या पक्षाकडून राहील पण त्या पक्षाकडून राहील.
पण मग आपला हा प्रश्न आहे, आपण या बाजूला ओबीसी संघ उभा असला पाहिजे की आपल्याला अन्याय करणारा पक्ष कोणता, अन्याय करणारा पक्ष कोणता, अन्याय करणारा सरकार जो आहे तो जर आमच्या 3 लाख मोर्चाला प्रतिसाद देत नसेल, आमच्या हक्कात आमच्या पाठीत खंजीर खुपसत, छातीत खंजीर खुपसत असेल, तर मग त्याला पाडण्याची आपण शपथच घेतली पाहिजे. आणि मग त्याची शपथ कुठे रूपांतरित केली पाहिजे, तर ती मतदानातून केली पाहिजे. तर मग आपला सगळ्यात ही शपथ असली पाहिजे की येत्या निवडणुकांमध्ये जर आपण यांना पराभूत करू शकतो, पाडू शकलो, तरच मग ओबीसीचा खरा आपण लढा जिंकला असा तर होईल. आणि त्यांनी खूप म्हटलंय की 2 सप्टेंबरच्या GR साठी जर हा नारा घेऊन आपण पुढे गेलो की ज्या सरकारने आपल्या छातीत खंजीर खुपसलं त्या सरकारला पाळायचंच आहे आणि गाळायचंच आहे मात्र, असा विचार करून जर गेलो तर निश्चितपणाने हा GR रद्द करण्यासाठी पुनर्विचार सरकारला करणारा भाग पाडणारा हा मुद्दा ठरू शकते. धन्यवाद. सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता आपलं हे GR काढण्यापूर्वीचा, तो म्हणजे वोट चोरीचा. वोट चोरीच्या मुद्दा काढण्यासाठी तो लोकांमध्ये त्याच्यावर काम सुरू झालं होतं आणि राहुलजींनी तो सातत्याने मांडला होता. ते दाबण्यासाठी केवळ सर्व मग हे सगळे GR निघाले आणि म्हणजे वेगवेगळे मुद्द्यांवरून सगळ्यांना दिशाभूल करणं सुरू झालेलं होतं. म्हणजे त्याच्या आड तो मुद्दा दाबला गेला. खऱ्या अर्थाने सरांनी आता म्हटलं की आपण आमचं हे GR रद्द केला नाही तर मतदान करणार नाही, पण वोट चोरी जी आहे ती शेवटी होतच आहे सर. म्हणजे सत्तेमध्ये ते मागच्या वेळेसही आले नव्हते. जे सायलेंट सगळ्यांना माहित होतं की जेव्हा तिथे सायलेन्स होता होती, जेव्हा ते निवडणूक घेतल्यानंतर का कोणी फटाके नाही फोडले, कोणी आनंद व्यक्त केला नाही, तेव्हा सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं ते मॅनेज केलं होतं. म्हणून सत्ता बदल हा सगळ्यात महत्वाचा आपला मुद्दा असला पाहिजे. तर सत्ता बदलासाठी जे जे करता येईल ते पहिल्यांदा केलं पाहिजे, कारण सत्तेतून आपण ज्यांना हाकला नाही तोपर्यंत आपण कुठल्याही कितीही मोर्चे काढले काही केलं तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची, कारण सत्तेतून सगळं हा. तर या अनुषंगाने आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, शिक्षणाचा मुद्दा इतका गंभीर आहे की आज जिल्हा परिषदच्या म्हणजे 15,000 शाळा महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये हजारो शाळा, लाखो शाळा बंद होतात आहे. देशामध्ये 1 लाख शाळा ह्या एकशिक्षकी आहे. काही शाळांमध्ये शिक्षकच नाही आहे. शिक्षण संपलं तर हे बाकी सगळं आरक्षण आणि सगळं संविधानातलं जे आहे हे संपणार आहे. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा एक शाळा बचाव समन्वय समिती आहे महाराष्ट्रावर, त्याच्यात मी सुद्धा काम करते. तर या सगळ्या माध्यमातून या लोकांना सोबत घेऊन, वेगवेगळ्या संघटनांना सोबत घेऊन, कारण सगळ्यांचे दुखणे आहे, म्हणजे सगळे लोक त्रस्त आहे, या सगळ्यांना सोबत घेऊन हा आपण ताकदीचा मोर्चा काढणे. आणि सगळ्यात महत्वाचं जे माझ्या मैत्रिणी सुनीताताई बोलल्या होत्या, महिलांना पण यामध्ये समोर जर केलं तुम्ही तर महिला इतक्या ताकदीने आणि जिव्हाळ्याने काम करतात. 50% महिला या देशामध्ये आहे. म्हणून त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व जो त्यांचा लढा आहे खऱ्या अर्थाने त्यांना पण सोबत घेणे आणि त्या माध्यमातून महिला जर आल्या तर युवक पण येतील. कारण आपण नेहमी सांगतो इतिहासामध्ये की जिजाऊने शिवाजी घडवला. आपण जरी म्हटलं एखादी किंवा दुसऱ्या घरी जन्माला यावं असं नाहीये, जिजाऊने शिवाजी घडवला. म्हणून घराघरातली जिजाऊ जी आहे तिला जागृत करणं हे काम आम्ही करतो आहे. तर या अनुषंगाने हा लढा सर्वव्यापी, सर्वसमावेशक सगळ्यांना घेऊन आपण केला तर मला वाटतं ही आपली ताकद दिसेल. आणि त्यातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते मी, जे आताच इथे सर्वस्व त्यांनी बोलले की लोकसभेचं जे काही आपल्याला विरोधी पक्ष नेता राहुलजी दिसतात आहे, तुमचा आमचा व्हाईस म्हणून सर्वांचा, तो व्हाईस येण्यासाठी इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या भारत देशातल्या समस्त स्टेट मधल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी माननीय योगेंद्रजी यादव यांच्या अध्यक्षतेखाली भारत जोडो आंदोलन अभियान चालवलं होतं. त्या अभियानाचा भाग म्हणून अनेक डॉक्टर, इंजिनियर, वकील, सर्व क्षेत्रातली लोक, सामाजिक लोक त्याच्यात समाविष्ट झाली. नॉट राजकीय, सामाजिक लोकांनी आपल्या खांद्यावरती ते मिशन घेतलं आणि सगळे खासदार जे निवडून आलेले आहे लोकसभेमध्ये हे त्याची परिणिती आहे. त्याच्यातून राहुल गांधी हे आपल्याला विरोधी पक्ष नेता म्हणून आलेले दिसतात. जे संविधान आणि लोकशाही बचाव हा त्यांचा नारा होता सगळ्यांचा. त्यात आम्ही पण काम केलं होतं, मी त्याची घटक होती. तर या सगळ्या ज्या बाबी आहेत आपण सामाजिक कार्यकर्ते निश्चितच करू शकतो. फक्त आपली दिशा ही
योग्य असली पाहिजे आणि सर्वसमावेशक आणि सगळं म्हणजे आपण नेमकं एका टॅगलाईन वरती काम केलं पाहिजे असं मला वाटतं. जय ओबीसी. काँग्रेसची भाजपाची नाही. या 3 महिन्यामध्ये आपल्या झाल्या पाहिजे. या 2 महिन्यामध्ये त्याचं शेड्यूल आता इथं बनेल. यवतमाळमध्ये पुन्हा सांगतो, महिन्याचे 1.5 लाख रुपये खर्च करणारे डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे आहे. आपल्या मुला मुलींना त्या ठिकाणी पाठवा ज्यांचं वय 18 ते 30 आहे. दुसरी गोष्ट, बहुजन सौरभ मध्ये माझा लेख लिहून आला या संदर्भामध्ये, मराठ्यांच्या संदर्भामध्ये, आणि त्या लेखावर एका जणाने लेख लिहिला, हा किती चांगला झाला म्हणून. तर त्यामुळे या JR संदर्भामध्ये कोणताही प्रश्न असेल, माझा नंबर आहे 82 75 73 75 55. मी अप टू बॉटम वरपर्यंत हा JR ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणारा कसा आहे, ओबीसीचा सत्यानाश करणारा कसा आहे, या सगळ्या गोष्टी पटवून देण्यात मी यशस्वी होईल. मराठ्यांना 4 प्रकारचं आरक्षण भेटत आहे सध्या. एकमेव जात आहे महाराष्ट्रातली. SC-BC नावाचं आरक्षण ते घेत आहे, EWSचं आरक्षण घेत आहे, ओबीसी मध्ये आल्यामुळे आता ओबीसीचं आरक्षण घेत आहे, आणि ओपन मध्ये त्याचं नाव आहे, ओपनचं आरक्षण घेत आहे. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. मराठी आपले भाऊ आहेत, त्यांच्याबद्दल आपला विरोध बिलकुल नाही, सरकार असं का करतं? पण आमच्यावर जो अन्याय होत आहे म्हणून या JRचा आम्ही विरोध करत आहोत. आदरणीय नागेश भाऊ चौधरी. सत्यशोधक विद्यापीठाची माहिती. सर्वांचे खूप चांगले विचार इथे झालेले आहेत. म्हणजे मला आणखी काय बोलावं असं कळत नाही, कारण खूप प्रबोधन झालेलं आहे सगळ्या लोकांनी. आता हा जो JRचाच प्रश्न मला वाटते मुख्य करून ही बैठक आहे, आणि म्हणजे पॉलिटिकल मुद्दा आपला. मी काही पॉलिटिकल पार्टीमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे मी जास्त सामाजिक विचार करतो, याचा करत नाही पॉलिटिक्सला. आपल्या देशामध्ये जी जी अवस्था, म्हणजे आरक्षण सगळ्यात जास्त, आरक्षणाचा ऑल इंडियाचा विचार केला, सगळ्यात जास्त आरक्षण ब्राह्मणांना आहे. हा मेन मुद्दा आहे, हा पोलीस आणि आरक्षण त्यांना आरक्षित करा हा मुद्दा आपण वाचू. त्यांचं आरक्षण लिमिट करता येईल आपण बोलत नाही. जसं महात्मा फुल्यांनी 1873 मध्ये असं मांडलं होतं की जातीच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण हवं. म्हणजे 150 वर्षाच्या आधी महात्मा फुल्यांनी ही ऑथेंटिक भूमिका घेतली. आज ती आपल्या पत्नी पडत नाही. आपण आहे त्याच्यामध्येच आम्ही कसं बसू याचा विचार करतोय की आम्ही 50% बसू सगळे लोक. ते पण मिळत नाही आपल्याला. 52% जे आहे ओबीसी त्यांना 27% पण मिळत नाही. त्याचा अजून किती कमी तुम्हाला मिळत आहे वाटा. 52%ना 52% मिळावं ही भूमिका महात्मा फुल्यांची होती, आणि आपली भूमिका 27%मध्ये आणखी लोक येतात त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे आपण जी भूमिका घेतोय ती. आणि दुसरं काय आहे की या देशामध्ये खरं म्हणजे हे पण समजून घेतलं, महात्मा फुल्यांचे खूप विचार आजही आपल्याला वाचण्यासारखं आहे. त्याच्यावर मला रोज प्रेरणा मिळते. महात्मा फुल्यांनी म्हटलं आहे की या देशाचे मालक की शूद्र आहे, म्हणजे जे ओबीसी आहे किंवा दलित आहे, आदिवासी, हे सगळे या देशाचे मालक आहेत. आज मालक कोण झाले आहे? म्हणजे आज गोरवालकर असं म्हणतो की आम्ही या देशाचे मालक आहोत. हे मनुस्मृतीमध्ये आहे. म्हणजे मनुस्मृती लावण्याचं काम सरकार करत आहे. याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे की म्हणून म्हटलं आहे की ब्राह्मण या देशाचे मालक आहे, सर्वांच्या वर आहे. आपण म्हणतो की नाही सगळ्यात उच्च जात कोणती आहे? कोणतं नाव घेतो आपण? डेली माइंड तुमच्यात घेतोय काही सर्व. त्यांची भाषा सगळ्यात शुद्ध भाषा कोणाची आहे? ब्राह्मणाची. म्हणजे आपणच त्यांना डोक्यात बसवतो आणि आपसात मांडतो. म्हणून आपण आपलं डोकं साफ करण्याची गरज आहे. महात्मा फुल्यांवर तुम्ही मालक आहात. महात्मा फुले सांगतात, आपण म्हणतो का नाही बाबा वर आहे म्हणजे आपण समजतो ना मालक आहे, विद्वान आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, त्याच्या पाया पडतो आपण लोक.
ज्यांच्या तुम्ही पाया पडतात त्यांना तुम्ही झापड सुद्धा मारू शकत नाही. अत्याचार कोणावर होतात? दलितावर अत्याचार होताय की नाही? कधी अत्याचार ब्राह्मणावर होत आहे, मराठ्यावर होत आहे? त्याच्यामुळे तुम्ही जातीची जी उत्कंठा आहे त्या मानसिकतेमध्ये आपणही मनु जगतो आहोत. तुम्ही जातीमध्ये जेव्हा जगता तुम्ही मनुस्मृती जगता. मनुने सांगितलं की जातीत लग्न करा, आपण करतो की नाही? म्हणजे जात ही प्रमुख आहे हे मनुस्मृतीमध्ये आज ते सत्य आहे. त्या सरकारचं जे काही म्हणणं आहे ते मोदीने म्हटलं होतं मागे की मॅक्झिमम गव्हर्नन्स अँड मिनिमम गव्हर्नमेंट. म्हणजे काय? म्हणजे नोकऱ्या कमी करायच्या आणि तरी सत्ता राबवायची. काय होत्या? नोकऱ्या सगळीकडे कमी पण होत्या, लाखो नोकऱ्या कमी होत आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण नोकऱ्या आपण कधी वाढवू शकू हाही प्रश्न आहे. म्हणून नोकऱ्यामध्ये आरक्षण आणि त्यांची सगळ्या प्रकारची सत्ता आहे. त्यांची भाषिक सत्ता आहे, त्यांची जातीय सत्ता आहे, त्यांची आर्थिक सत्ता आहे. आज देशामध्ये सगळ्यात जास्त नोकरी क्षेत्रात पैसा कुणाला मिळतो? जास्त मराठ्यांना नाही मिळत, तो सगळा मिळतो ब्राह्मणांना मिळतो. त्याच्यामुळे सगळ्यात ऑल इंडियाची जी कास्ट आहे, जी रुलिंग कास्ट आहे, ती रुलिंग कशी राहणार नाही आता आपण विचार केला पाहिजे. आता आपण आपसामध्ये भांडतो ठीक आहे. मराठी किती आहे? एका पुस्तकामध्ये लिहिलं आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही आहे पर्सेंटेज. लीलावती कर्वे नावाचं बाहेरचं एक पुस्तक आहे, महाराष्ट्र लँड अँड इट्स पीपल. त्याच्यामध्ये त्यांनी काय तुम्ही जर माहित नाही मला, त्याच्यामध्ये लिहिलं की महाराष्ट्रामध्ये 50% कुटुंबीय मराठी आहेत, त्याच्यापैकी 15% मराठी आहेत. आता ह्या लोकांचा आपण त्यांना सुद्धा किती ते विद्यार्थी शेतकरी म्हणून ते मोर्चे काढतात, ते सगळं करतात. म्हणून महात्मा फुल्यांची भूमिका आपण घेतली पाहिजे की या देशामध्ये जातीच्या संख्येच्या प्रमाणामध्ये नोकऱ्या द्या, म्हणजे कोणावर अन्याय होणार नाही. ही भूमिका जर आपण घेतली तर आपल्याला हे आता आपण पॉलिटिकल पार्टी जावेदनी खूप छान सांगितलं तुम्हाला कसं काय होणार आहे. हे इमिजिएट टाइम 29च्या निवडणुकीत. परंतु परमनंट तुम्हाला सोल्युशन काढायचं असेल तर तुम्हाला आपली सत्ता, तुम्ही या देशाचे मालक असून आज सेवक झाले आहेत. शूद्र म्हणजे सेवक, गुलाम. तुम्हाला ब्राह्मण शूद्र म्हणतात म्हणजे तुम्हाला गुलाम म्हणजे आपण त्यांचं ऐकतो. ब्राह्मण सांगेल तेच लोक करतात. जसं महात्मा फुल्यांनी गणपती बसवू नका म्हटलं, टिळकांनी सार्वजनिक केलं. काय करतो आपण? टिळकाचा ऍक्टर फुलांचा आहे. म्हणजे आपण ब्राह्मणांचे आदेश पाळतो आजही. ते सोडा, ते डोक्यातून काढा. फुल्यांनी गणपती बसवणार नाही विरोध केला, आपण विरोध करणार पाहिजे. आपण नाही करत, आपण त्यांचा धर्म पाळतो. धर्माचे निर्माते कोण आहे? म्हणून हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण या भूमिकेतून आता आपण सगळे या ठिकाणी अनेक जातीचे लोक आहोत, पण आपल्यामध्ये आहे का समानता? शरीरानं आपण म्हणजे फिजिकली सेम आहोत. फिजिकली वी आर इक्वल बट मेंटली वी आर डिफरंट आहे का? म्हणजे आपल्यामध्ये तेली कोण, माळी कोण, आणखी कोण, म्हणजे त्याच्यामध्ये फरक करतो की नाही? म्हणजे आपल्या डीएनए मध्ये जात आहे. शरीरानं आपण समान आहोत, परंतु मनानं वेगळं आहोत. सायकोलॉजी वेगवेगळी आहे. ही सायकोलॉजी सुद्धा आपल्याला बंद करावी लागेल. कारण तुम्ही सगळे शरीरानं समान असताना तुम्ही मनानं का डिफरंट आहात? नाही, मनानं डिफरंट आहात म्हणून वर्तवणुकीमध्ये त्याला फरक पडतो. आपण त्या मी जातीचा या जातीचा आहे, माझा हा माणूस आपला नाही येतो असं म्हणतो ना आपण. आपला शोधायचा म्हणजे जात शोधायचा. म्हणजे तुम्हाला जात पक्की करायची. ब्राह्मणांना सुद्धा जात व्यवस्था पाहिजे आहे. तुम्ही वर्णव्यवस्था निर्माते कोण आहे? महात्मा फुल्यांनी 4 वर्णाची उत्पत्ती पाहिली आपण. ब्राह्मण तोंडातून पडला. खरं आहे का? आपण म्हणतो ना उच्च आहे म्हणजे तोंडातून पडला म्हणून आम्ही उच्च म्हणतात. आणि हे चूक आहे ना. महात्मा फुले त्या कसं काय शक्य आहे? गर्भ वाहतो का तोंडामध्ये? ते येऊन आहे का कोण? म्हणजे तिथून कसा काय कोणी जन्म घेऊ शकतो? आणि पायात येऊन असते का? तर हे बेसिक प्रश्न महात्मा फुल्यांना पडतात. आज विचारलं किती लोकांना माहिती आहे ब्राह्मणाची उत्पत्ती कशी झाली? त्याच्यामुळे आपण फुल्यांचा सुद्धा अभ्यास करतो. खूप आजच्या दिवसात सुद्धा त्यांनी सर्व धर्माला सुद्धा एक आहे. तेव्हा आपण आपल्या भूमिका घ्या. ओबीसीची पार्टी काढणार चांगली गोष्ट आहे, पण ओबीसीची भूमिका, मूळ भूमिका काय? ओबीसी एक नाही आहे, मनाला आपण वेगळे घ्यावं.
आणि म्हणून जातीमध्ये अडकलेलो आहोत. जात हे बंधन आहे, एक जेल आहे, कोंडवार आहे. तो मोकळा करा आणि मग ते त्याला त्याचं आव्हान करणार असेल की अरे हे सगळे एकत्र झाले, हे चॅलेंज आहे. म्हणून तुम्ही सगळे एकत्र व्हा. रक्ताना, मासांना, हाडांना आपण समान आहोत, कोण्यामध्ये फरक नाही आहे. तर या दृष्टीने आपण एकत्र यावं असं मला वाटतंय की आपण ही भूमिका घेऊन ओबीसी पार्टी करा, समस्याची भूमिका घेऊन जाती व्यवस्थेची भूमिका पार्टी करा, तर खरं मन आहे. आता इथे मुसलमानांना आपल्या देशामध्ये शत्रू समजतात. कोण सांगते? पाकिस्तान मध्ये शत्रू राष्ट्र कसं आहे? पण बांगलादेश नाही हो, चीन नाही हो, श्रीलंका शत्रू, पाकिस्तान कसं काय होतं? हे आपल्या डोक्यात ठरवलंय की आपले सुद्धा ब्रॉड माइंडेड झालं पाहिजे. जावेद पाशा आपला भाऊ आहे की नाही आहे, तो सत्ता ओबीसी आहे. तर अशा प्रकारची आपण भूमिका घ्यावी असं मला आवाहन करायला करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. भावांनो, आता